नमस्कार मित्रांनो, मी पवना नदीमध्ये आहे आणि पवना नदीचं जे काही अफाट प्रदूषण चालू आहे त्याची कारणं त्या पवना नदीमध्ये वेगळ्या ठिकाणचे जे काही ड्रेनेजचे नाले वगैरे जोडलेले आहेत त्यातला सगळ्यात मोठा नाला जो आहे त्या ठिकाणी मी आता उभा आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवायला सांगतो की हा तो नाला आहे जो सगळ्यात जास्त प्रदूषण करतोय आणि तो दिसू नये म्हणून त्याला असं झाडं बिडं टाकून असं ते लपवलेलं आहे. आणि एकंदरीत फार वरपासून खालपर्यंत म्हणजे जिथून पवना नदी सुरू होते मामुडे गौंजेपासून वर जरी आपण गेलं तरी 25-30 असे भयानक नाले ह्या पाण्यामध्ये सोडले जातात. ह्या पाण्याचा रंग कलर हे सगळं बघितलं किंवा त्यातले केमिकल कंपाऊंड बघितले तर पोटॅशियम आणि बाकी सगळं, तर हे पाणी कोणत्याही प्रकारे मनुष्य जातीलाच नव्हे तर प्राणी मात्रांनासुद्धा पिण्यासाठी योग्य त्याचं नाही. शिवाय या पाण्याचा कलर आणि बाकी केमिकल कंपाऊंड बघितले त्यातले वेळोवेळी मासे मारताना आपल्याला दिसत आहेत. हे सगळी परिस्थिती आहे आणि असंच हे नदीचं प्रदूषण चालू ठेवून एक नवीन पर्याय काढला होता की पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनी करून पिंपरी चिंचवड वासियांना पिण्याचं पाणी मुबलक मिळावं असा प्रोजेक्ट होता 2008ला. कल्पना चांगली होती परंतु मावळमधील शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही आणि शहरातील नागरिकांना तुम्हाला पाणी याच निवडणुकीत मिळणार अशा प्रकारच्या आविर्भावामध्ये ते प्रोजेक्ट सुरू झालं. 2008ला याची वर्क ऑर्डर निघाली. लगेचच ठेकेदाराला त्याचं पूर्ण पेमेंटही दिलं गेलं, त्याच्यातून साहित्य सगळं खरेदी केलं. 2009ला लगेचच मावळमध्ये शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला, त्यात गोळीबार झाला आणि एका गोळीबाराची किंमत पिंपरी चिंचवड शहरवासियांना 1300 कोटी रुपये पडलेली आहे. आणि त्या गोळीबाराची किंमत दुसरी अशी आहे की 30 लाख लोक ठार झालेले आहेत. आज या शहरातील जे नागरिक पाणी पित आहेत ते रोजच ठार होण्याच्या पद्धतीत आहेत. त्यांचं लिव्हर खराब होणार, किडनी खराब होणार, त्यांची बॉडी डॅमेज होणार आणि स्किनचे अनेक दुर्धर असे आजार त्यांना होत राहणार. हे पाणी शुद्ध न करता फक्त बंदिस्त पाईपलाईन करायची अशा प्रकारचा एक उपाय आणि त्यात फक्त ठेकेदार पोचणे. आणि आज परिस्थिती अशी आहे की त्यावेळी 400 कोटी रुपयाला सुरू केलेलं प्रोजेक्ट आज 18 वर्षानंतर पूर्ण झालेलं नाही, म्हणजे 20% पण ते पूर्ण नाही. शिवाय पालिकेला आता 1700 कोटी रुपयापर्यंत ते प्रोजेक्ट जातं आहे आणि पालिकेला एक काळातील श्रीमंत महानगरपालिका आज कर्ज 22,000 कोटीचं झालं आणि एका ह्या पिण्याच्या पाईपलाईनसाठी म्हणून 1200 कोटी रुपयाचं कर्ज महानगरपालिकेला अर्बन चॅलेंज फंडातून काढावं लागणार आहे. त्याच्यासाठी महानगरपालिका वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, अशा अनेक संस्थांचे उंबरठे झिजवत आहे. मित्रांनो, आपल्या हक्काचं पैसे असूनसुद्धा प्रोजेक्टचं व्यवस्थित मॅपिंग न केल्यामुळे मला वाटतं पहिलं जिथून तुम्ही पाईपलाईन करणार आहे त्या मावळच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नागरिकांच्या कराचे पैसे तुम्ही उधळपट्टी करणार हे न केल्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध झाला आणि ते 18 वर्षापासून प्रोजेक्ट बंद आहे. आता त्या प्रोजेक्टसाठी 1200 कोटी रुपयाचं आणखी कर्ज घ्यायचं आहे. 1700 कोटीवरती हे प्रोजेक्ट गेले आणि त्याच्यासाठी बनवलेले जवळपास 2170 मोठमोठे पाईप हे पडून आहेत. शेकडो वॉल, शेकडो जनरेटर, त्यांचे जे काही लाईटचे सिस्टम असतात हे सगळं धूळ खात पडू नये आणि याची किंमत काय नागरिकांना, तर त्यांना आजही पिण्याचं पाणी, शुद्ध पाणी, मुबलक पाणी मिळत नाही आहे. 18 वर्ष झाली. 18 वर्षामध्ये एखाद्या देशाने स्वतःची नदी तयार केली असती अशा प्रकारची गोष्ट आहे. मला सांगा, 34-35 किलोमीटरचं भूमिगत जलवाहिनी टाकण्यापेक्षा जर महानगरपालिकेने ठरवलं, PMRDला सोबत घेतलं, राज्य शासनाला सोबत घेतलं, तर जिथून पवना नदीतून जिथून खाली पाणी येतं म्हणजे धरणाच्या सांडपाण्या म्हणजे धरणाचा जो सांडवा आहे तिथून जे पाणी सांडतं ते नैसर्गिक प्रवाहानुसार गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ऑटोमॅटिक पिंपरी चिंचवड शहरापर्यंत येतं. कारण नदी ही खालच्या बाजूने वाहत असते. जर हे पाणी नैसर्गिकरित्या खाली वाहत आहे हे जर अधिकाऱ्यांना आणि राजकारणी लोकांना कळत नसेल तर म्हणूनच त्यांनी जवळपास 1700 कोटी रुपयाचा घाट घातलेला आहे. मित्रांनो, गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार नदीचं वरचं पाणी खालच्या बाजूने येतं. एवढं बंदिस्त पाईपलाईनचा खर्च करून, पालिका कर्जबाजारी करून, नागरिकांना तहानेनं मारणं याच्यापेक्षा जर या नदीमध्ये जिथे कुठे नदी प्रदूषित होणारे नाले ह्याच्यामध्ये मिळत आहेत ते 25-30 नाले, प्रत्येक गावातले नाले तिथं STP बसवले आणि हे नाले सगळे कंट्रोल केले तर 100 कोटीच्या आतमध्ये 6 महिन्याच्या आतमध्ये या नदीतील 100% पाणी शुद्ध होऊ शकतं. पावसाळ्यामध्ये हे सगळं धुवून जाईल आणि ही नदी, मृत नदी पुन्हा जिवंत होऊ शकते. फक्त तुम्हाला गरज आहे STP प्लांट बसवण्याची. जिथे जिथे नदीला पाणी गावातलं मिळतंय, मग ते सांडपाण्याचं असेल किंवा इतर केमिकल प्रक्रिया असेल किंवा उद्योगाचं असेल, तेवढं सांडपाणी जरी कंट्रोल केलं तरीसुद्धा ही नदी पूर्ण स्वच्छ होऊ शकते आणि हे 1700 कोटी रुपये वाचू शकतात. परंतु मला वाटतं राजकारणी लोकांना, राज्यकर्ते लोकांना फक्त योजना सुरू करणे, आरंभ सुरू असतात
पुढे काय होतं याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो. जो तो आपापल्या वेळचं फक्त राजकारणाचं गणित आणि सारीपाटावरती डाव मांडत असतो. मला वाटतं या शहरातील नागरिकांना खरोखर पिण्याचं शुद्ध पाणी द्यायचं असेल तर पवना बंदिस्त जलवाहिनी याचा विचार सोडून दिलेला बरा. कारण आत्तापर्यंत मावळातील शेतकऱ्यांचा विरोध काही संपलेला नाही आणि भविष्यातही तो संपेल असं सांगता येत नाही. त्या शेतकऱ्यांना अशी भीती आहे की जर धरणातून पाईपलाईन करायला दिली तर उद्या आमच्या शेतीचं पाणीसुद्धा पिंपरी चिंचवड शहराचे नागरिक पळवतील. कारण शहराची लोकसंख्या जी एक काळामध्ये 16 लाख होती, आता ती जवळपास 30 लाखाच्या पुढे गेली आहे. पुढे ती जवळपास 50 लाखापर्यंत जाईल आणि जर 50 लाख लोकसंख्या झाली तर आपल्या धरणातलं सगळं पाणी हे शहरामध्ये वळवलं जाईल आणि आपल्या शेतीला काय मिळणार नाही. ही शेतकऱ्यांची चिंतासुद्धा वाजवी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध अजूनही आहेच आहे. त्यामुळे आणखी 1400 कोटी रुपये खर्च करून हे प्रोजेक्ट जर होणार नसेल तर ते 1400 कोटी रुपये वाया जाऊन दुसरा तोटा असा आहे की नागरिकांना तरी पिण्याचं शुद्ध पाणी मिळणार नाही आहे, नदीचं पाणी स्वच्छ होणार नाही आहे. अनेक देशांमध्ये नद्या नाहीत, अनेक देशांमध्ये पाण्याची खूप मोठी टंचाई आहे. आपल्याकडे पेट्रोल डिझेल गॅसची टंचाई आहे. त्याच्यापेक्षा भयानक टंचाई इराणसारख्या अनेक अरब देशांमध्ये किंवा आफ्रिकन देशांमध्ये प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही. आपल्याकडे एवढं भरमार आहे पाण्याची, परंतु त्याची नीट आपण विल्हेवाट लावत नाही किंवा त्या पाण्याचा थेंब आपण नीट वापरत नाही. आपण एक नवीन थेंब पाण्याचा तयार करू शकत नाही, मग आपण हे पाणी प्रदूषित करण्याचा आपल्याला कोणी अधिकार दिला? मला महानगरपालिकेला एवढंच सुचवायचे की आता बंदिस्त पवना जलवाहिनी ही संकल्पना बाद करा. ती कधीही अस्तित्वात येणार नाही. गेले 18 वर्षे ती अस्तित्वात आलेली नाही. एक पिढी संपून गेली आहे परंतु पाईपलाईन काही झालेली नाही. मावळातील शेतकऱ्यांची काही हरकत त्यांनी मागे घेतलेली नाही. ही परिस्थिती अशीच भविष्यात चालू राहणार आहे. मग आपण फक्त खर्च करतच बसतोय, हे आपण टाळलं पाहिजे. आणि आता पाईपलाईनवरती जो खर्च होतोय त्याच्यापेक्षा ज्याच्या ठिकाणी पाण्याचं प्रदूषण होते त्यांनी आपापले STP प्लांट बसवा. अशा प्रकारची कोऑर्डिनेशन जर पालिका, PMRD आणि राज्य सरकारने केलं तर पुढच्या 6 महिन्यामध्ये या शहरातील नागरिकांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळेल. शिवाय ही नदी जी आज काळीकुट्ट झालेली आहे ती हिरवीगार आपल्याला दिसेल, निळीशार दिसेल. आणि हे सगळे नदी शुद्ध होण्यातले आपल्याला म्हणजे जसं आम्ही बोटीत बसलोय इथं जलपर्यटनसुद्धा करता येईल. जलपर्यटनाचे अनेक खेळसुद्धा सुरू करता येतील. आता ज्या बोटींमध्ये आम्ही बसलेले हे सगळे खेळाडू आहेत, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आहेत. अनेक पोरांना इथे राष्ट्रीय पदकं मिळालेली आहेत. ही सगळी पोरं अशी या शहरामध्ये अनेक खेळाडूसुद्धा तयार होतील. इथे वॉटर स्पोर्ट्सला सुद्धा आपल्याला चांगला स्कोप देता येईल. नदीच्या किनारच्या सगळ्या गावांमध्ये आपल्याला इको ऑर्गॅनिक फार्मिंग करता येईल. शहराचं सौंदर्य वाढवता येईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकता येईल. खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळेल. शिवाय याच्यामध्ये आपल्याला मत्स्य उद्योगसुद्धा करता येईल. अनेक प्रकारचे पाण्याशी आधारित असे अनेक उद्योग आपल्याला करता येऊ शकतील. आणि हे जे आता आपल्यावर 1400 कोटी रुपयाचं 1300 कोटी रुपयाचं जे कर्ज पालिकेला अर्बन चॅलेंज फंडातून घ्यावं लागतंय ते सुद्धा वाचेल. आणि रसातळाला जाणारी पालिका थोडी का होईना वाचवण्याचं पुण्य आपल्या सगळ्यांना मिळेल. पालिका कर्जबाजारी होण्यापासून आणखी कर्जबाजारी होण्यापासून वाचेल. लोकांना प्यायला पाणी मिळेल, तरुणांना रोजगार मिळेल, पर्यावरणाची हानी वाचेल. ही पवना माई शुद्ध होईल. मला वाटतं राज्यकर्त्या लोकांनी, अधिकारी लोकांनी शुद्धीवर आलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे की आता ते जे पाईप आहेत ते भंगारमध्ये चोरले जात आहेत, ते ठेवायचं भाडं आहे आणि करोडो रुपयाची ती इन्व्हेस्टमेंट ही लायबिलिटीमध्ये कन्वर्ट झालेली आहे. ती आता नाच सोडून देऊया. कारण कसं आहे, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत माणसाने प्रयत्न करायचा असतो. 18 वर्षात जर झालं नाही तर पुढे 180 वर्षात होईल असं मला वाटत नाही. आणि आणखी कर्ज काढण्यापेक्षा मला वाटतं फक्त STP प्लांट बसवा. मी अनेक देशांमध्ये फिरलो, युरोप, अमेरिकेसह. तिथे नदीमध्ये फक्त पावसाचंच पाणी असतं, इतर कुठलाही पाण्याचा थेंब नदीमध्ये सोडत नाहीत. आणि त्यामुळे तिथे नदी शुद्धीकरण प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प असली काही भानगड नसते. मेंदू सुधार प्रकल्प असतात आणि बुद्धी शुद्धीवर आणणं ह्याचे ते प्रकल्प करतात. मला वाटतं आपल्या सरकारने, पालिकेने सुद्धा अशा प्रकारे मेंदू सुधार प्रकल्प आणि पर्यावरणाचे हे उपक्रम राबवले तरच या शहरातील ह्या समस्या सुटतील. अदरवाईज कर्ज होत राहील, ठेकेदाराचे बंगले वाढत राहतील, ठेकेदाराची बिलं काढली जातील. परंतु नागरिकांना मात्र भविष्यातील पाण्यापासून होणाऱ्या हजारो आजारांना सामना करावा लागेल. आणि जसे आज इथले मासे मेलेत, खेकडे मेलेत, मगर मेलेले आहेत, साप मेलेत, गांडूळ मेलेत, पाण्यातले सगळे जीव मेलेत, उद्या भविष्यात येथील नागरिकांना सुद्धा या अशुद्ध पाण्यामुळे मरण पत्करावं लागेल. युद्धापेक्षाही जास्त लोक याच्यामध्ये मेले जातील. आणि म्हणून मला असं सांगावं लागते की एक फायरिंग कॉस्टिंग 1400 कोटी आणि 30 लाख लोकांचा बळी हा प्रोजेक्ट म्हणजे पवना बंदिस्त जलवाहिनी. आणि आज ह्या पवनेची म्हणजे पावन नदीची, पवना नदीची हे आपण पालिकेच्या भ्रष्ट धोरणांमुळे आणि धडसोड वृत्तीमुळे झालेलं हे नुकसान
राज्यकर्त्या लोकांना पैशाची काळजी नाही, अधिकाऱ्यांना किती खर्च होतो याची तमा नाही आणि नागरिकांना मात्र जे काय चाललंय ते बघत बसण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नागरिकांना उठा, लढा, बंड करा. जर तुमच्या पुढच्या पिढीला जगायचं असेल तर ह्या नद्या शुद्ध झाल्या पाहिजेत, हे पर्यावरण शुद्ध झालं पाहिजे. अन्यथा 1 कोटीचा फ्लॅट आहे, शुद्ध हवा नाही, झोप नाही, प्यायचं पाणी चांगलं नाही, अशा परिस्थितीमध्ये आपलं आयुष्य 20 वर्षांनी कमी होऊ शकतं. ठरवायचं आहे की घरी बसून 20 वर्ष अगोदर मरायचं आहे की आपलं शहर पर्यावरणाच्या बाबतीत हवा, पाणी, माती याच्याबद्दल शुद्ध करून 20 वर्ष आणखी जगायचे, एक पिढी जगवायची. निर्णय तुमचा आहे की घरात बसून 20 वर्ष अगोदर मरायचे का एक चांगला संघर्ष करून जनजागृती करून आपल्याला 20 वर्ष आणखी जगायचे, हे ठरवण्याची जबाबदारी नागरिकांची सुद्धा आहे. पर्यंत त्या परवानगी घेताना, कंप्लिशन देताना एन्व्हायरमेंटचे काही रूल असतात ते रूल पाळले जात नाहीत आणि 100 पैकी 90 इमारतींचे STP प्लांट म्हणजे सिवर ट्रीटमेंट प्लांट आहेत, सिवेज ट्रीटमेंट प्लांट ते सगळे बंद आहेत आणि त्याचा परिणाम या नदीची अशी अवस्था आहे. जगातील कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही प्रगत शहरामध्ये नदीच्या किनाऱ्यावरती इमारती बांधायला परवानगी नसते आणि इमारती बांधल्या तर त्यातला एकही थेंब जो त्या बिल्डिंगमधून बाहेर पडणार आहे, मलमूत्र आणि बाकीचा, तो सोडायला परवानगी नसते. आपल्याकडे मात्र बिल्डरांच्याच पैशावर निवडणुका लढल्या जातात, बिल्डरांच्याचसाठी निवडणुका लढवल्या जातात आणि निवडणुका लढवल्यानंतर त्या बिल्डरांच्याच हितासाठी सर्रास दनादन परवानग्या दिल्या जातात. एन्व्हायरमेंटचं काय होतं आहे, नदीचं काय होतं आहे, हवेची गुणवत्तेचं काय होतं याचं काय पडलेलं नसतं आणि म्हणून नदीच्या काठावरती जेवढ्या सगळ्या इमारती आहेत त्या सर्व बिल्डरांवरती मला वाटतं पालिकेने एवढा दंड आकारला पाहिजे की त्यातून ही नदी शुद्ध झाली पाहिजे. नंबर 1 म्हणजे नदी शुद्धीकरणाचा सर्व खर्च या तमाम बिल्डरांकडून घेतला पाहिजे, ज्यांच्या STP प्लांट बंद आहेत त्यांच्याकडून. आणि एकदा ही नदी शुद्ध झाल्यानंतर जे रहिवासी ते जे राहायला गेलेत तो STP प्लांट चालू ठेवण्याची जबाबदारी त्या रहिवाशांवरती सोडली पाहिजे. आणि जर कोणत्या एखाद्या इमारतीनं अशा प्रकारे STP प्लांट बंद ठेवला आणि नदीमध्ये प्रदूषण केलं, मलमूत्र विष्ठा सोडली तर त्यांचं पाणी कापलं पाहिजे, त्यांचं जे भोगवटा प्रमाणपत्र आहे, ऑक्युपेशन सर्टिफिकेट, ते मागे घेतलं पाहिजे. आणि जसं एखाद्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा असते तशाच प्रकारची कडक शिक्षा जोपर्यंत या देशामध्ये होत नाही तोपर्यंत किती नमामि गंगे करा, कितीही अमुक नदी सुधार प्रकल्प करा, तमुक सुधार करा, काहीही होणार नाही. त्यासाठी कडक कायदा अंमलात आणावा लागेल आणि त्या कायद्यानुसार जो नदी प्रदूषणाला जबाबदार असेल त्यांना कडक कारवाई केली तरच ह्या नद्या शुद्ध होतील. अदरवाईज हजार काय लाख कोटी रुपये जरी लावले तरी ह्या नद्या आयुष्यात कधीही सुधारू शकत नाहीत. आणि ह्या नद्या मेल्या तर लक्षात ठेवा, जगातील सर्व शहरं नदी काठी अस्तित्वात आलेली आहेत आणि भविष्यात जगातील सर्व शहरं नदी मृत झाल्यामुळेच पुन्हा ते मृत होतील. कारण जर शहरांमध्ये तुम्हाला प्यायलाच पाणी नसेल तर तुमची शहरं टिकणं शक्य नाही. आणि म्हणून जर तुम्ही आत्ता सुधारलेले नागरिक, प्रशासन आणि राज्यकर्ते तर भविष्यामध्ये या मोठमोठ्या इमारतींचं रूपांतर खंडरमध्ये होईल आणि 1-1 कोटीचे फ्लॅट शून्य किमतीमध्ये येतील. कारण जिथं पाणीच नाही तिथं कोणी राहायला येणार नाही. अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि साऊथ आफ्रिकेची राजधानी केपटाऊन जशी मोकळी झालेली आहे, त्याचं खंडर झालेलं आहे, ओस पडलेले आहेत, ओसाड झालेले आहेत, तशी राजधान्या त्या देशाच्या तशाच प्रकारची परिस्थिती आपल्या देशातील अनेक शहरांवरती येऊ शकते. आणि म्हणून नद्यांच्या बाबतीत फक्त त्यांची पूजा करून आणि आम्ही नदीला माता मानतो असं म्हणून चालणार नाही. नद्या जर आपण आई म्हणत असेल तर तिला तेवढंच पवित्र आणि शुद्ध ठेवलं पाहिजे. जगातील असे अनेक देश आहेत की जे नदीला आई मानत नाहीत, परंतु आईपेक्षा अजिबात कमी रिस्पेक्ट त्यांच्याकडे नाही, आईपेक्षा जास्त उद्धार त्या नद्यांचा करतात आणि फक्त पावसाचंच पाणी त्या नद्यांमध्ये असतं. आपल्याकडे मात्र तुम्हाला आजूबाजूला सगळं मलमूत्र हे विष्ठा वाहताना तुम्हाला दिसेल. हे भयानक चित्र आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून उपयोग नाही. नागरिकांना संदेश दिला पाहिजे, बिल्डरांना धनका दिला पाहिजे की नदीमध्ये फक्त पावसाचंच पाणी येईल. सगळे STP प्लांट ज्यांचे बंद आहेत त्यांना जेलमध्ये घातलं पाहिजे, कारवाई केली पाहिजे आणि ज्या बिल्डरांनी हे प्रदूषण केले त्यांचे लायसन्स काढून घेऊन त्यांच्या इमारती जप्त केल्या पाहिजेत. किंबहुना पुढचे जे त्यांचे प्रोजेक्ट आहेत ते सगळं पालिकेने ताब्यात घेतले पाहिजे आणि हा नदी सुधाराचा सगळा खर्च त्यांच्याकडून वसूल केला पाहिजे. धन्यवाद. मित्रांनो, हे तुम्हाला जे तरंगतानी सगळं दिसतंय ते मानवी विष्ठा आहे आणि डायरेक्टली या नदीमध्ये अशा प्रकारे सोडली जाते. पवना, मुळा, इंद्रायणी अशा सर्व नद्या त्या विष्ठायुक्त झालेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांची कुठलीही निष्ठा नाही, फक्त पैसे छापणे, भ्रष्टाचार करणे अशा सगळ्या प्रकारे या शहरामध्ये या नदीच्या किनारी जेवढ्या काही इमारती आहेत त्या बिल्डरांवरती कोणताही कंट्रोल नाही.